ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आत्ता सगळे माझे कामं वगैरे आवरून झालेले आहे. आज थोडं वेळ झालेला आहे कामाला वगैरे. मस्त प्रिशाला झोपू घातली आणि मी झोपून उठली, फ्रेश झाली. तर आज ना आमच्या ताई आलेल्या आहे, ननदबाई. तर म्हटलं स्वयंपाकामध्ये काय करावं संध्याकाळचं, तर तेच विचार चालू आहे. तर मी तुम्हाला सांगते काय करणार आहे आणि काय नाही ते. तर आता जाऊया आपण किचनमध्ये. चला. तर इथे मी ना आता बसलेली आहे. थोडंसं मला भाजीपाला घ्यायचा होता, कारण की भाजीचं थोडं संपलेलं आहे. काल बाजार होता, तर यांनी आणलेच नव्हते बाजार, कारण की यांना ऑफिसमधून येताना खूप वेळ झाला होता. तर मग आणले नाही तर दर शुक्रवारी ना बाजार आणत असते आमच्या घरी. तर मग आता काहीतरी थोडंसं घेते बाजारात. भाजीपाला दारावरच आलेली आहे गाडी. तर तुम्हाला दाखवते मी काय घेतलं ते. आणि आजच्या स्वयंपाकामध्ये मी माझ्या ननदबाईच्या आवडीचं जेवायचं करणार आहे. त्यांना विचारली होती मी की काय करू आणि काय नाही, तर त्या सांगितल्या ते बनवणार आहे. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत. फ्रेंड्स, मी ना आत्ताच थोडासा भाजीपाला घेतलेला आहे. काय घेतलं ते दाखवते मी तुम्हाला. ते मस्त चवळीच्या शेंगा आणि गाजर घेतलेला आहे. बघा, मी ना इथे लसूण साफ करत होती आणि आमची प्रिशा मॅडम ना आली, झोपेतून उठली आणि अशी माझ्याजवळ येऊन अशी पाटकळी आली. प्रिशू, इकडे बघ, इकडे. तिला नाही बघायचं, थोडा बघ ना. माझं ना सगळं स्वयंपाक झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते सुद्धा काय काय केलं आहे ते. आणि इथे बघा फ्रेंड्स, आज ना आमच्या ज्या ताई आहे ना, त्यांनी हलवा करत आहे. कारण की प्रिशा बोलली की मला आत्याच्या हातचा हलवा खायचा, म्हणून हलवा करत आहे. मी म्हटलं होतं त्यांना की मीच करते, पण त्यांनी बोलल्या की नाही मी करते, म्हणून मग म्हटलं ठीक आहे. तर आता इथे ना माझी भात, डाळ, भाजी झालेला आहे आणि पोळ्या बाकी आहे. तर पोळ्याला मस्त गरम गरम करते. तर चला मग मी तुम्हाला दाखवते सुद्धा जेव्हा प्लेटिंग करते ना तेव्हा. आणि ह्या आहे आमच्या ननदबाई, हो ना. भाजी शिजली असेल ना गं. I have no idea. ती दिशाला आल्या बोललेलं तर खूप गुस्सा आहे. तिखटाचं हा तेच थोडीशी भाजी शिजायचीच आहे. आणि इथे माहिती आहे का तुम्हाला, आमची प्रिशाला तिची आत्तू आली आहे ना, तर तिला तर बिलकुलच सोडत नाही आहे. काहीच नाही. आता झोपेतून उठली ना तरी पण नाही सोडत आहे. तर इथे बघा, मी तुम्हाला दाखवते. हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का? हे जे वालाच्या शेंगा असते ना, हे वालाच्या शेंगा असते ना, त्याला असं सुकू घालते आणि मग याच्या वालाच्या फुला तयार करते आणि याची भाजी खूप मस्त होते. तर खायला छान लागते. तर हे सुद्धा मी करणार आहे आज, कारण की फिकी डाळ आहे. फिकी डाळीसोबत ना मस्त लागते. तर याला मी आता हे मस्त उकळून घेतलं आणि याला गाळून सुद्धा घेणार मी. मी इथे ह्या ज्या खुला आहे ना, त्या आवडतात आमच्या ताईला वगैरे. तर म्हणून मग मी केलेलं आहे. त्या बोलल्या होत्या कर म्हणून, तर मग मी केलेलं आहे. तर आता ते करून घेऊया आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते.
तर इथे बघा फ्रेंड्स, आज ना ताई सकाळूनच आल्या होत्या. तर सकाळचं मी काही शूट केलेलं नव्हतं. पण सकाळी ना मी मस्तपैकी आलूची भाजी केली होती. भात, डाळ, पोळी आणि थोडंसं भजी केले होते. तर मेन म्हणजे ना आमच्या ताई मटण वगैरे काही खात नाही, व्हेजिटेरियन आहे. म्हणून त्यांच्यासाठी ना असं साधंच जेवायचं केलेलं होतं मी. आणि असं काही पनीर वगैरे हे सुद्धा खात नाही. त्यांनी ना एकदम साधं सिंपल जेवण करते. मसाल्याचं सुद्धा जास्त खात नाही. मग मी पण साधं जेवायचं केली, जे की त्यांना खायला म्हणजे इझी जाईल. तर त्याच्यासाठीच मग हा संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी केलेली होती. त्यांच्या आवडीचंच केलं होतं. मी म्हटलं, त्यांना विचारलं होतं, ताई काय करू? तर त्या बोलले की एकदम साधं सिंपल जेवायचं कर. म्हटलं, मी तुम्ही आले तेव्हापासून साधंच खात आहे. तरी पण त्या बोलले की मस्तपैकी डाळ, भात आणि जे वालाच्या जे खुला होत्या त्या दिसल्या होत्या ताईला. तर त्या बोलल्या की हे कर, छान होते. तर मग मी ते पण केली. तर अशा प्रकारे काय काय जेवायचं केलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते शेवटचं ताट करून. बघा, माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे आणि आता जेव्हाचं ताट केली मी, काय काय केली ते दाखवते तुम्हाला. तर तुम्ही बघा आता. तर जेवढं ताटामध्ये दिसत आहे तेवढं जेवायचं केलं होतं आणि ताईला एवढं आवडलं होतं ना, खूप जास्त आवडलं होतं. आणि हलवा मीच करणार होते, पण ताई बोलली, ताई बोलली की प्रिशा ताईला बोलली की मला तुझ्या हातचा हलवा खायचा. मग ताईनेच केलेला होता हलवा. आणि अशा प्रकारे ना जेवायचं केलं होतं, एकदम साधा आणि सिंपल. तर जेवण वगैरे झालं होतं आमचं मस्तपैकी. तर आजचा हा छोटासा व्लॉग होता आणि तुम्हाला समोरचे खूप मस्त व्लॉग्स बघायला मिळतील. जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया परत. बाय बाय.